ब्रेक नंतर पुन्हा एकदा पाहूया क्लोजअप. हा 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 हास्य सम्राट. मला ना या सगळ्यांनी सांगितलं आज सगळं तुमचं तुम्ही सांगायचं. आता आपली स्तुती आपला आपण करायचं म्हणजे पण तरी पण सांगायला पाहिजे मंडळी. मी ना साधा बोळा हौशी कलाकार हो, मी काही व्यावसायिक कलाकार नाही. पण झी मराठीनं या हौशीला लॉर्ड डल हौशी बनवलं, महाराष्ट्रातल्या घराघरात पोचवलं. मंडळी हे सगळं मी त्या झी मराठीला श्रेय देतो. मी ना कोल्हापूरला ऑडिशनला गेलो होतो, 400 मुलं आली होती. म्हटलं याच्यामध्ये आता काय टिकावं लागतोय. पहिल्या फेरीमध्ये 4 विनोद सांगितले. हे मला म्हटले विनोद सांगितलास ठीक आहे, पण ते जरा विनोदी असतं तर बरं झालं असतं. पण तरी सुद्धा मी इथं आलो 5 पर्यंत. मी ना जाता जाता नवनवीन विषय दिले. विस्मरण, भारनियमन, स्वप्न, बरेचसे. ह्याच्यातला माझा आवडता कोणता माहिती आहे तुम्हाला? हा कोणता? हा तो नव्हे हो. सगळेच बाबा शी बाबा सगळेच तुम्हाला आवडतात. नाही 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 माझा ना आवडता बार नियमन. आमच्या गावात एक जण आहे, खरं लई बेभरवशाची आहे हो. कवा गायब होईल सांगता येत नाही. कवा कवा रात्रभर गायब असत्या. म्हणजे तसं काय गैरसमज करून वगैरे घेऊ नका. मी लाईट बद्दल बोलतोय हो. म्हणजे आमच्या गावात ना म्हणजे फक्त दिवसातले एक 10 तास लाईट नसते आणि रात्री एक 10 तास लाईट नसते. तरी सुद्धा आमच्या बाप्यानं गावात आईस्क्रीमचं दुकान काढलंय आणि हे आईस्क्रीम विकते बाटलीतनं. बरं ह्या लाईटच्या भानगडीत ना आमच्या गावात ना फक्त म्हणजे असं नवीन लग्न झालेली तेवढी जरा खुश असतात. म्हणजे कसं अगदी असं 7 वाजले ना की यांची सगळी अशी आवरावर चालू. लगे दुसरी अगं गावात लाईट नाही, चोऱ्या व्हायला लागल्यात, माझं लुगडं गेलं. दुसरी म्हणजे माझं पाताळ गेलं. त्या म्हाताऱ्याला गप्प बसायचं की नाही. तो म्हणतोय माझं कपाटातलं धोतार गेलं. हे दुसरं म्हणते तुझं कपाटातलं तर गेलं, चोरानं माझ्या अंगावरलं नेलंय म्हणते. याच्या म्हातारीला गप्प बसायचं की नाही. म्हातारी म्हणते मुडदा तुझा चोरानं नेलं नाही, रात्री थंडी वाजत होती पांघरून म्हणून मीच वडलं होतं. आमचं बाप्या आहे ना बाप्या, त्याला आम्ही प्रेमानं गण्या म्हणतोय. हे गण्याला म्हटलं गण्या लेखा 2-2 वर्षात 3-3 पोरं लेखा म्हटलं. 2-2 वर्ष ती आणि नंबर लावलायस. गण्या म्हणतोय काय म्हणतोय बारणी म्हण. हे गण्या वॉचमन आहे कंपनीमध्ये आणि वॉचमन रात्री 10 वाजता आलं. गावात कवा लाईटच नसत्या. अंधारात घरात आलं. हे वॉचमनची कपडे ना अंधारात काढली टाकली आणि तेवढ्यात बायको उळाली. म्हटली डोकं दुखाले औषध आणा जावा. औषध आणा जावा म्हणताना हे ना अंधारातच असं कापडं घेतली कापडं घातली. हे दुकानात गेलं गोळी घेतली. दुकानदाराने ह्याला गोळी दिली आणि दुकानदार म्हणतोय गण्या तू वॉचमन होतास ना व, मग पोलिसात कवा भरती झालायस म्हणजे. अध्यक्षांनी परवा म्हणजे नवीन हे काढलं की ह्या पुढे पण डे नाईट मॅचेस हारत नाहीत. आता कोण बी ऑस्ट्रेलिया आलं तरी आम्ही हारत नाहीत. आम्ही म्हटलं असं कसं काय. अरे म्हटले काय म्हटले डे नाईट मॅचला ना नंतर घ्यायची बॅटिंग. आपल्या बॅट्समनचा कॅच उडला की नाही लाईट घालवायची म्हटली. काय म्हणे ऊर्जा खाता आमच्याच पक्षाकडे म्हणे. स्वतःच कौतुक करणं इथपर्यंत ठीक आहे, पण आता दुसऱ्याचं कौतुक करायचं म्हणजे छातीवरती दगड ठेवून केल्यासारखं. हो असू द्या, मला माहिती आहे मी हास्य सम्राट होणार. भरभरून SMS तुम्ही केलेत. पण जर मी हास्य सम्राट नाही झालो तर 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 कोण व्हायला आवडेल अगदी तुमच्या मनातलं. त्यांनी माझं नाव घेतलं म्हणून मी काही त्यांचं नाव घेत नाही. पार्सलिटी बिलकुल नाही. खरोखर कोण बरं. हॅलो हॅलो ताई ताई SMS केलं ताई नाही ताई. हॅलो ताई केबल नाही ताई केलं ताई
420 नंबरला केलं ताई. ते कोष्टीचा नंबर आहे ताई. प्राध्यापक दीपक देशपांडे. क्या बात है सर. नमस्कार. मी ना हास्य सम्राट झालो नाही तर हास्य सम्राट जवळ उभारून फोटो तरी काढे. फोटो मला सर मला तुमचं खरंच ना तुमचा आवाज इतके लकबी ना. मी सुद्धा ना घरी गेल्यानंतर अजित कुमार कोष्टीचा आवाज काढण्याची प्रॅक्टिस करतो सर. मी सुद्धा दीपक देशपांडेचा आवाजच काढण्याचा प्रयत्न करतो. कारण एवढे आवाज काढून माझाच आवाज विसरल्यासारखा व्हायला. सर मला ना तुमचा कुठला परफॉर्म आवडतो माहितीये का? कुठला? अगदी 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 तुम्ही ते लहान मुलांचे आवाज काढले होते ना. लहान मुलांचे आवाज काढले अगदी अगदी ते लहान मुलांचे आवाज काढल्यापासून ना माझी मुलं सुद्धा इतकी खुश आहेत ती सुद्धा तुम्हालाच SMS करायला सर. पाहूया. माझ्या बहिणीची मुलगी आहे छोटीशी. मध्ये एकदा मी तिला म्हटलं की काय वृषाली काय गाणं म्हणते सांग बरं. उभारल्याने गाणं म्हणायला सुरुवात केली. हले मान 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 हले 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 कुटनो हले कुटनो 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 हले 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 मान 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 हले 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 कुटनो 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 हले हले. ती बोबडं बोलते ते हरेरामचा हलेमान म्हणून करून टाकलं तिने. हा जसं म्हणजे ही जशी छोटीशी मुली गाणारी आहे ना कुठल्याही लहान मुलाला तुम्ही गाणं म्हणायला सांगा त्याची अगदी गडबड चाललेली असले. चला हे टिल्लू जोकर म्हण बरं. टिल्लू जोकर राणीचं नकर चोरून खातो पोळी साखर राणी मारते चमचमचडे टिल्लू मारते टुनटुनडे एवढंच येतं. त्याला ते एवढंच येतं हे म्हणायची फार गडबड असते. एवढंच येतं नाही अजून एक गाणं म्हण. कोणचं म्हणू? ते 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 हे ना 4 ससे पिटुकले ते म्हणून दाखव. आमचे वडील नको म्हणलेत. अरे वडील नको म्हणले नाही मी सांगतो म्हण लवकर. ते म्हणते 4 ससे पिटुकले. 4 ससे पिटुकले त्यांनी केले नाटुकले नाटकाचे नाव काय खाली डोकेवर पाय पहिला ससा घसरला दुसरा भाषण विसरला तिसरा बसला लपून चौथा गल्ला झोपून एवढाच येतं. त्याला ते एवढंच येतं सांगायची फार गडबड असते. मजा आली ना. अजून येईल महामजा. आता घेऊया थोडीशी हास्य विश्रांती. क्लोज अप हास्य सम्राट.